मोहिनी पैठणी कलेक्शन यांच्या वतीनं महिला दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये महिलांसाठी डान्स, गेम्स, बिशीचा लकी ड्रॉ, त्याचबरोबर प्रामुख्याने आरोग्याविषयी व्याख्यान ठेवण्यात आलं होतं। यावेळी डॉक्टर श्वेता चेतन मगदुम यांनी त्वचा आणि केसांच्या तक्रारी यावर कशी काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली। लहान मुलांचे आणि स्त्रियांचे आजार, पचनाचे आणि श्वसनाचे आजार, वजन कमी करणे अथवा वजन वाढवणे, विविध आजारामधील आहार, त्याचबरोबर गरोदरपणात घ्यावयाची काळजी आणि लहान मुलांचा आहार कसा असावा याविषयी महिलांना मोलाचं मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर महिलांमध्ये आरोग्याविषयी असणाऱ्या शंका आणि समस्यांचं निरासनही केलं। या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला। नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर श्वेता चेतन मगदुम। माझं एज्युकेशन BHMS आणि PG DND झालं आहे, PG डिप्लोमा इन डायटेटिक्स। माझं एज्युकेशन मुंबईतनं झालं, एक्सपिरियन्स पण मी मुंबईत घेतला आहे 4 वर्ष आणि इथे जवळजवळ आता 11 वर्ष झाली माझं क्लिनिक आहे, होमिओपॅथी आणि डाएट सेंटर, बॅक ऑन ट्रॅक होमिओपॅथिक अँड डाएट क्लिनिक म्हणून इथे ॲक्सिस बँक नागाळा पार्कमध्ये तिथे 3ऱ्या मजल्यावर आहे। आणि माझं स्पेशलायझेशन स्किन डिसीजेसमध्ये जास्त आहे, कारण की स्किन डिसीजेसमध्ये खूप छान रिझल्ट आहेत आपल्याकडे। लहान मुलांच्या आजारांमध्ये पण छान रिझल्ट आहेत। तसेच महिलांच्या तक्रारी, पाळीच्या समस्या, वंध्यत्व, PCOD, थायरॉईड ह्याच्यामध्ये पण खूप छान रिझल्ट आहेत होमिओपॅथीचे। तसेच जे ऑटोइम्युन डिसीज आहेत, म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस म्हणा, थायरॉईड म्हणा, अँकलायझिंग स्पॉन्डिलोसिस म्हणा, ज्याच्यामध्ये ॲलोपॅथिक लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये खूप कमी स्कोप आहे, अशा सोरियासिससारख्या अशा आजारांमध्ये खूप छान रिझल्ट आहेत। आणि जवळजवळ आतापर्यंत 5000 पेशंटने माझ्या ट्रीटमेंटचा लाभ घेतलेला आहे आणि ते खूप छान आयुष्य जगत आहेत। आणि आपलं डाएट सेंटर पण आहे, तर मी डायटिशियन म्हणून पण कार्यरत आहे तिथे। आणि आपण वेट लॉस पण खूप छान पद्धतीने विदाऊट साईड इफेक्ट देतो, अगदी नॅचरल पद्धतीने असतात, कुठली क्रॅश डाएट नसते आणि रिझल्ट पण आपले परमनंट आहेत। आणि कुठलंही एक्सरसाइज वगैरे, जिम वगैरे न लावता फक्त वॉकिंग करून तुम्ही डाएट करून वेट लॉस करू शकता। नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ प्रफुल्लता मंगेश बिडकर। खरं तर महिला दिन हा नक्की असा साजरा करावा हे आपल्या डॉक्टर मॅडम सौ श्वेता चेतन मगदुम यांच्याकडून आम्ही आत्ताच शिकलो, कारण त्यांनी एक अनमोल मार्गदर्शन, ज्या की महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत आणि कायम आपण होमिओपॅथिक ॲलोपॅथिक औषधं घेतो, पण नक्कीच आपल्याला यांच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो आणि त्याचे लाँग रिझल्ट कसे मिळतात हे आत्ताच आपल्याला तज्ज्ञ मॅडमांकडनं त्याचं लेक्चर खूप सुंदररित्या मिळालं। तर मैत्रिणींनो, नक्की तुम्ही यांचं मॅडमच्या क्लिनिकमध्ये भेट द्या। हे नागाळा पार्कमध्ये त्यांचं डॉक्टर सौ श्वेता चेतन मगदुम होमिओपॅथिक क्लिनिक अँड डाएट क्लिनिक आहे, त्याचे रिझल्ट्सही खूप चांगले आहेत। तर नक्कीच आपण आरोग्यदायी महिला दिन साजरी करूया। सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मगदुम मॅडमच्या मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते। धन्यवाद। नमस्कार, मी वीणा राजेंद्र सरनाईक। आज आम्हाला महिला दिनानिमित्त श्वेता मगदुम यांचे व्याख्यान झाले, त्यामुळे आम्हाला होमिओपॅथिकबद्दल खूपच माहिती कळाली। पूर्वी थोडं माहीतच होतं, पण आता आणखी ज्ञानात भर पडली, त्यामुळे होमिओपॅथिकचा उपचार नक्की करा। महिला दिनानिमित्त आज मोहिनी पैठणीमध्ये बिशी भरवली होती, त्यामध्ये आज महिला दिनासाठी होमिओपॅथिकचं, परत डान्स, गेम्स वगैरे बरेच काही प्रोग्राम ठेवले होते। आणि मोहिनी ताईंनी 23 वर्ष झालं आम्ही या बिशीमध्ये आहोत। आम्ही नगरसेविका आहे, आम्ही सगळ्या नगरसेविकाचा ग्रुप यांच्याकडे 15 ते 20 वर्ष झालं जॉईन आहे। आणि तसेच त्यांनी सर्वांनाही पैठणी छान पद्धतीने दिलेले आहे आणि खूप त्यांनी छान महाराष्ट्रामध्ये आपला व्यवसाय रुजवला आहे आणि त्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये झालेली आहे मोहिनी पैठणी म्हणून। आणि त्यांचा स्वभाव मनमिळावू आणि महिलांनाही चांगल्या प्रकारे उपक्रम राबवून त्यांनी महिलांनाही चांगल्या प्रकारे आपला वेळ कसा जावं करमणूक म्हणून आणि एक बिझनेस मार्गदर्शन हे सगळं नेहमी देत असतात। आणि त्यांचं खूपही मोहिनी पैठणीचं खूपही मार्गदर्शक आहे सर्व महिलांना आम्हाला। आणि आम्ही त्याही आमच्या पाठीशी आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांना सहकार्य करू।
आणि त्यांची भिशी कशी जास्तीत जास्त वाढवावी यामध्ये आम्ही प्रयत्न करू. आणि तसेच मोहिनी पैठणीचे महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही मी विनंती करते. आणि तसेच मी मोहिनीताईंना शुभेच्छा देते भावी कार्यास आणि त्यांच्या भिशीस त्यांच्या कारकिर्दीला. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. नमस्कार मैत्रिणीनो, आज मोहिनी पैठणीच्या भिशीच्या निमित्तानं आम्ही एकत्र जमलो होतो. त्यामुळे सगळ्यांना आज महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आम्ही पहिल्यांदाच आज भिशी जॉईन केली ही आणि खूप छान वाटलं. कार्यक्रम वगैरे छान घेतात मॅडम. आणि माझा योगाचा ग्रुप आहे. आम्ही सगळ्या मैत्रिणी बेलबागमधल्या आम्ही सगळ्या जॉईन झालो आहे आणि खूप छान वाटलं आम्हाला. माझं नाव वेदांती झुरळे. मी फर्स्ट टाईमच या भिशीसाठी आले होते, मोहिनी भिशीसाठी साड्यांचं. की म्हणजे साडी हा असा विषय आहे की म्हणजे सगळ्या लेडीजला साड्या ह्या आवडतातच, परंतु घरच्यांकडून एवढ्या महागड्या साड्या आम्ही घेऊ शकत नाही आणि कोणी घ्यायला तयार पण होत नाही. मग ही भिशीच्या मार्फत जे त्यांनी स्कीम जी सुरू केली आहे आणि त्यानंतर 500 रुपये भरून पुन्हा लकी ड्रॉमध्ये जर का कंची वगैरे ह्या महागड्या साड्या लकी ड्रॉमध्ये नाव निघालं तर पुढचे हप्ते भरायचे नाही आहेत. म्हणजे ही स्कीम मला जास्त आवडली. का तर एवढे 9-9 हजार रुपये आपण घालू शकत नाही साड्यांचे, असले तरी एवढं धाडस होत नाही साड्यांसाठी पैसे घालायचे. त्यामुळे ही स्कीम मला आवडली. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शुभांगी मोरे. मी बेलबागेत राहते. मी फॅशन डिझायनर आहे स्वतः. आणखीन इथं मी फर्स्टलाच जॉईन झाले भिशीला. या मला छान वाटलं. इथं एन्जॉयमेंट खूप आहे, खूप भरपूर सगळ्या हे घेतात, गेम्स घेतात. आणखीन एक महिलांसाठी एक छान त्यांनी स्टेज उभा केलं आहे की जेणेकरून त्या महिला ज्या घरी असतात त्यांना वेळ मिळत नाही किंवा त्या काही बोलू शकत नाहीत किंवा आपल्या मनातलं दुःख कुणाला व्यथा सांगू शकत नाहीत किंवा आपलं आनंद व्यक्त करू शकत नाहीत. त्या खूप एन्जॉय करतात आणि पूर्ण आपलं स्वतःचं स्वतःचं टॅलेंट आहे तो इथं दाखवतात. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा ग्रुप खरंच असाच राहावा आणि आयुष्यभर असाच चालावा असं मी मॅडमना सांगते. थँक्यू. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.